नमस्कार मंडळी. आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा जिचे नाव आहे जेनिफर. कथेच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे. चला तर मग करूया कथेला सुरुवात. आज बऱ्याच महिन्यांनी त्या प्रसिद्ध सोसायटीतील त्या 1002 फ्लॅटचे दार करकरत उघडले. ठसका लागत खोकलत खोकलत काही जण फ्लॅटची एक एक खोली साफ करू लागले. सगळीकडून फ्लॅटमध्ये कुबट वास येत होता. सगळ्या खिडक्यांना जळमटे झाले होते. संपूर्ण दिवस घालवून तो फ्लॅट स्वच्छ करण्यात आला. कारणही तसंच होतं. आता नवीन बिराड त्या फ्लॅटमध्ये राहायला येणार होते. बरेच महिने तो फ्लॅट रिकामाच होता. अनेक कुटुंब त्यात राहून गेली, पण टिकले एकही नाही. कुणास ठाऊक का? सुमित आणि सुपर्णा त्या 1002 फ्लॅटमध्ये राहायला आले. एक दिवस तर पूर्ण सामान लावण्यातच गेला. पाहता पाहता संध्याकाळ झाली. सुपर्णाने संध्याकाळच्या देवाजवळ दिवा लावला आणि ती प्रत्येक खोलीतील लाईट्स लावायला गेली. सुमित खाली काही सामान आणायला गेला होता. सगळ्या खोलीतील दिवे लावल्यावर ती बैठकीत येऊन बसली. खोलीतील दिवे लावताना तिचे लक्ष नव्हते, नाहीतर तिला तिथल्या आरशात उलटे लटकलेले केस पारंब्यासारखे लोंबलेले असे काहीतरी नक्कीच दिसले असते. सुपर्णाने तिचे नेहमीचे काही स्तोत्र म्हटले. अचानक आतल्या बेडरूममध्ये काहीतरी पडल्याचा तिला आवाज आला, म्हणून ती आत जायला वळली. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. तिने दरवाजा उघडला तर दारात सुमित सामानाच्या पिशव्या घेऊन उभा होता. तिने लगेच त्याच्या हातातील काही पिशव्या घेतल्या आणि आत किचनमध्ये ओट्यावर ठेवून दिल्या. तेवढ्यात त्यांना आतल्या बेडरूममध्ये काहीतरी ठोकण्याचा आवाज आला. कशाचा आवाज येतोय काय माहीत. मगाशी सुद्धा काहीतरी पडल्याचा आवाज आला होता. मी जाऊन बघून येते, सुपर्णा म्हणाली. सुपर्णा आतल्या बेडरूममध्ये गेली, पण तिला काहीच दिसले नाही. पण आरशात एक दृश्य दिसत होतं, ज्यात एक आकृती उलट लटकून भिंतीला खिळे ठोकते. काही नाही रे, दुसरीकडचा कुठला तरी आवाज असेल, सुपर्णाने म्हटलं. बरं ते जाऊ दे. आता आपल्याला डिनरला बाहेर जायचंय की घरी काही बनवायचंय? सुमितने विचारलं. उद्यापासून बनवू आपण, आज आपण बाहेरच जाऊ, सुपर्णा म्हणाली. लगेच सुपर्णा तयार होण्यासाठी बेडरूममध्ये गेली. तिथे आधीच एका भिंतीशी ती आकृती अगदी सावधान पवित्र्यात उभी होती. ती तिच्या बटबटीत काजळ लावलेल्या पांढऱ्या शुभ्र डोळ्यांनी सुपर्णाकडे एकटक पाहत होती. सुपर्णाने साडी बदलली आणि आरशात बघून तिने केस विंचरले. केसांची वेणी घालत असताना तिला अगदी नाकाजवळ उग्र दर्प जाणवला. तिने लगेच सुमितला ओरडून विचारलं, सुमित, तू कुठला हा परफ्यूम लावलाय? किती उग्र वास आहे याचा. काहीतरीच काय सुपर्णा, मी केव्हाचा सोफ्यावर बसलेलो आहे. मी कुठलाही परफ्यूम लावलेला नाही. अरे मग वास कुठून येतोय एवढा? असा विचार करून सुपर्णा वेणी घालू लागली. सुपर्णा जरी त्या आकृतीला पाहू शकत नसली तरी त्या आकृतीचा विद्रूप चेहरा सुपर्णाच्या सुंदर चेहऱ्याच्या म्हणजे फारच अगदी जवळ आला होता आणि म्हणून तिला उग्र दर्प जाणवला. ती अतिमानवीय आकृती सुपर्णाकडे एकटक बघत होती. टाकली बटबटीत काजळ लावलेली, ओठांना भरपूर लिपस्टिक लावलेली, पांढऱ्या शुभ्र डोळ्यांची एक आकृती अत्यंत भीषण दिसत होती. सुमित आणि सुपर्णा बाहेर डिनरसाठी निघून गेले. घरात पुन्हा काहीतरी ठोकण्याचा आवाज सुरू झाला. डिनर आटपून सुमित सुपर्णा लॉंग ड्राईव्हसाठी गेले. ते झाल्यावर घरी यायला त्यांना 11च वाजले. दुसऱ्या दिवशी सुट्टीच असल्याने ते निवांत होते. झोपेपर्यंत रात्रीचे 12 वाजले. सुपर्णा तर गाढ झोपी गेली, पण नवीन ठिकाणी सुमितला काही केल्या झोप येईना. तो या कुशीवरून त्या कुशीवर वळत होता. थोड्या वेळाने थोडी मोकळी हवा खावी या विचाराने तो त्यांच्या बेडरूमच्या बाल्कनीत मोकळी हवा खायला उभा राहिला. सगळीकडे मस्त वातावरण होते. छान हवा सुटली होती. आकाशात चंद्र चांदण्या लुकलुकत होत्या. सुमित मस्त शिळ घालत तिकडे तिकडे बघत होता. तेवढ्यात एका ठिकाणी त्याची नजर गेली आणि तिथेच खिळली. अगदी समोर थोड्या अंतरावर असलेल्या एका बाल्कनीत एक कुत्रं अत्यंत भेसूर आवाजात रडत होतं. त्या नीरव शांततेत तो आवाज फारच खराब वाटत होता आणि त्या घराचे दारे सताड उघडे असून ढणढण लाईट सुरू होते. सुमितला ते कसंच वाटलं. त्यामुळे त्याने बाल्कनीचे दार लावून घेतले आणि तो आत बेडवर येऊन बसला. आता तो झोपण्याचा प्रयत्न करणार, तेवढ्यात त्याला बैठकीतून खिळे ठोकण्याचा आवाज येऊ लागला. तो ताडकन बिछाण्यात उठून बसला. हळूहळू कानोसा घेत तो बैठकीत जाऊ लागला. जसजसा तो हॉलच्या दिशेने जाऊ लागला तसतसा ठोकण्याचा आवाज कमी कमी होत बंद झाला. त्याने हॉलमध्ये लाईट लावून बघितले, पण कशाचाच मागमूस नव्हता. तो पुन्हा बेडरूमकडे वळला आणि पलंगावर येऊन बसला. तोपर्यंत 12:30 वाजून गेले होते. 5-7 मिनिटं झाले नसतील की सुमितला कोणीतरी पाय घासत येत आहे असा आवाज येऊ लागला. तो आवाज हॉलमधून येत असून हळूहळू मोठा होऊ लागला, जसे कोणीतरी हॉलमधून बेडरूममध्ये पाय घासत येत होते. आता मात्र सुमितची पाचावर धारण बसली. तो डोळे मोठमोठे करून बैठकीच्या दिशेने बघू लागला. तो आवाज आणखी जवळ येऊ लागला.
सुमितच्या हृदयाची धडधड वाढली. तो अगदी डोळे फाड फाडून समोर बघू लागला, पण त्याला काहीच दिसेना. आणि एकदम त्याला त्याच्या नाकाजवळ एक उग्र दर्प जाणवू लागला. इतका उग्र दर्प की त्याला श्वास घेणेही जड जाऊ लागलं. तो उठला आणि त्याने बेडरूमचा लाईट लावला. लाईट लावल्याने सुपर्णा उठून बसली. अरे काय झालं, लाईट का लावला? सुपर्णा आश्चर्याने म्हणाली. थोडा वेळ काय बोलावे हे न सुचून सुमित गप्प राहिला. अरे मी तुला विचारते सुमित, काय झालं? अगं काहीतरी विचित्र वाटते मला, झोपही येत नाही आणि चित्रविचित्र आवाज येत आहेत, सुमित अडखळत म्हणाला. अरे नवीन जागा आहे नाही म्हणून तुला झोप येत नाही, पण हळूहळू होईल तुला सवय या जागेची. चल तू झोपण्याचा प्रयत्न कर. तू झोपल्यावर मी लाईट बंद करून झोपेन. झोप आता तू, सुपर्णा म्हणाली. सुमित बिछाण्यात पहुडला आणि मग तो आणि सुपर्णा गप्पा मारू लागले. गप्पा मारता मारता सुमितला झोप लागून गेली. त्यानंतर सुपर्णा सुद्धा झोपी गेली, लाईट तसाच सुरू ठेवून. त्यानंतर रात्रीचे साधारण 2 वाजले असतील. सुमित सुपर्णा तर गाढ झोपी गेले होते, पण त्यांच्या बेडरूमला असलेल्या बाल्कनीचे दार मात्र आपोआप उघडले. बाल्कनीत एक पांढरी आकृती उभी राहिली, संपूर्ण पांढरी फट्ट आकृती, जिच्या पायापर्यंत लांबच लांब केस होते. ती बघत होती थेट समोर असलेल्या बाल्कनीत उभ्या असणाऱ्या त्या काळ्या कुट्ट आकृतीकडे, जिथे काही वेळापूर्वी एक भेसूर कुत्र रडत होतं. तिथेच आता एक बुजगावण्याप्रमाणे काळी आकृती दिसत होती. ती पांढरी आणि काळी आकृती एकमेकांकडे एकटक बघत होत्या. किती वेळ त्या आकृत्या बाल्कनीत होत्या माहीत नाही, पण नंतर पहाट झाली आणि बाल्कनीच्या सताड उघड्या दारामधून येणाऱ्या गार वाऱ्याने मात्र सुमित सुपर्णाला जाग आली. पहाटेचे 6 वाजले होते. अरे झोपताना तर मी बाल्कनीचे दार बंद केले होते. सुपर्णा तू उघडले होते का मी झोपल्यावर? सुमितने विचारलं. नाही तर, तू झोपल्यावर लगेच झोपी गेली. काय माहीत कसं काय उघडं राहिलं दार, सुपर्णा आश्चर्याने म्हणाली. पण सुपर्णा मी तुला एक गोष्ट सांगतो, हे घर काहीतरी विचित्र वाटते खरं, सुमित म्हणाला. कसं काय असं वाटलं तुला? सुपर्णाने विचारलं. काल रात्री काय चित्रविचित्र आवाज येत होते. खिळे ठोकण्याचा आवाज, कोणाचा तरी पाय घासत चालण्याचा आवाज, आणि काही वेळाने इतका घाणेरडा वास आला मला की श्वास घेणं मुश्किल झालं मला. असा अनुभव मला याआधी कुठेच आला नाही, सुमितने म्हटलं. मला पण काल संध्याकाळी ठोकण्याचा आवाज आणि घाणेरडा दर्प आला होता, पण मला काय वाटते यात एवढं विचार करण्यासारखे काहीच नाही. आजूबाजूचा आवाज असेल तो, आणि वासही असेल कुठला तरी. जाऊ दे, सोडतो विषय. आज कुठली भाजी करायची ते सांग, सुपर्णाने सुमितला विचारलं, पण त्याचे लक्ष नव्हते. तो विचारात गुंग होता. त्यामुळे तिने त्याला पुन्हा विचारले. तेव्हा तो भानावर आला आणि म्हणाला, कोणतीही कर, तुला आवडेल ती. तेवढ्याच सुमितच्या फोनची रिंग वाजली. हॅलो, हां बोल ग, काय म्हणतेस, सुमितने विचारलं. पलीकडून आवाज आला. अच्छा, अगं मग ये ना घरी, उगीच फॉर्मल नको होऊ. बोल सुपर्णाशी, असे म्हणून सुमितने सुपर्णाला फोन दिला. तिने स्क्रीनवरचे नाव पाहिले, तर ती होती सुमितची आत्ते बहीण श्वेता. हां बोल श्वेता, लंडनहून केव्हा आली तू, सुपर्णाने म्हटलं. पलीकडून आवाज आला. अच्छा, आता महिनाभर तरी आहे ना माहेरी मुक्काम, सुपर्णाने विचारलं. पलीकडून काहीतरी बोलणं झालं. अरे वा, छान, ये मग तू छोटीला घेऊन, आत्यांना सुद्धा आण सोबत, आम्ही वाट बघतो. जेवणात काय करू, पलीकडून आवाज आला. बरं बरं, तुला आवडेल तेच करते, असं म्हणून सुपर्णाने सुमितला फोन दिला. त्याने आणखी काही बोलून फोन ठेवला. दोघेही आपापल्या कामाला लागले. बरोबर दुपारी 1 वाजता श्वेता तिच्या 6 महिन्यांच्या मुलीला आणि आत्यांना घेऊन हजर झाली. सुमित सुपर्णाने त्यांचे स्वागत केले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. सगळे गप्पा मारत मारत जेवू लागले. छान सोसायटी आहे हा सुमित, फ्लॅटही चांगला आहे, श्वेता म्हणाली. हो ना, या सोसायटीचे नाव माझ्या एका सहकार्याने मला सुचवले, त्यामुळे आम्ही 2 दिवसांपूर्वीच इथे शिफ्ट झालो, सुमित म्हणाला. हो, आईने मला सांगितले की आत्ताच तुम्ही शिफ्ट झालात, म्हणून मला वाटलं लगेच यावं की नाही, पण आई म्हणाली त्या निमित्ताने सुमितचा नवा फ्लॅट बघून यावा आणि भेटी गप्पा पण होतील, श्वेता म्हणाली. बरं झालं तुम्ही आल्यात, आम्हालाही नवीन फ्लॅटमध्ये थोडं चुकचुकल्यासारखं वाटत होतं, सुपर्णा सुमितकडे सहेतूक नजरेने पाहत म्हणाली. हो, नवीन ठिकाणी रुळायला जरा वेळ लागतो, एकदा सवय झाली की करमेल तुम्हाला, आत्या म्हणाल्या. जेवण आटोपल्यावर सगळ्यांनी थोडा आराम केला. त्यानंतर सगळे खाली सोसायटीत पाय मोकळे करायला निघाले. वाव, मस्त आहे रे सोसायटी, बऱ्याच सुखसुविधा आहेत इथे, मुलांना खेळायला मैदान, चुले वगैरे, श्वेता म्हणाली. वॉकिंग ट्रॅकही छान आहे, आत्या म्हणाल्या. अरे वा, मंदिर सुद्धा आहे, सुपर्णा म्हणाली. अगं हो, आणि बरेच धार्मिक कार्यक्रम होतात मंदिरात, माझ्या कलिगने सांगितलं होतं मला.
सुपर्णाला आवड आहे धार्मिक गोष्टींची, सुमितने आत्याला सांगितलं. चांगलं आहे, देवाधर्माची आवड पाहिजेच, आत्या म्हणाल्या. एकंदरीत मस्तच आहे सोसायटी. बॅडमिंटन कोर्ट, टेबल टेनिस, बास्केटबॉल एरिया, जिम, सगळं छान आहे. श्वेता उत्साहात तिच्या मुलीला खांद्यावर थोपटत म्हणाली. एक काम करा तुम्ही दोघी, आज इथेच थांबा, वाटल्यास उद्या जेवल्यावर जा. तसंही घरी वाट पाहणारे कोण आहे, सुमित म्हणाला. थोडे आडेवेडे घेऊन अखेर श्वेता आणि आत्या मान्य झाल्या. त्यानंतर चौघांनी मिळून बॅडमिंटन खेळले. सुमित श्वेता बास्केटबॉल खेळले. काही वेळ सगळे मंदिरात बसले आणि मग कारमध्ये एक चक्कर मारून घरी फ्लॅट नंबर 1002 मध्ये पोचले. ते फ्लॅटकडे येत असता लिफ्टमध्ये काही जणांनी ते 1002 मध्ये राहायला आले म्हटल्यावर विचित्रपणे पाहिले. फ्लॅटचे दार उघडताना पुन्हा सुमित सुपर्णाला काहीतरी ठोकण्याचा आवाज येऊ लागला. सुमितने श्वेताकडे आणि आत्याकडे पाहिलं, पण त्यांचं लक्ष नव्हतं. दार उघडताच पुन्हा तो घाणेरडा दर्प सगळ्यांच्याच नाकात घुसला. श्वेताने विचित्र तोंड केलं आणि आत्याने पत्र नाकाला लावला. बऱ्याच दिवसांचा हा फ्लॅट बंद होता ना, म्हणून असा वास येत असणार. सुमित कसा तरी हसत म्हणाला. हो बरोबर आहे, आत्या आणि श्वेता नाकावरचा हात घट्ट करत म्हणाल्या. पण सुमित, ती लिफ्टमधली बाई आपण आपला फ्लॅट A1002 आहे असे म्हटल्यावर अशी विचित्र नजरेने आपल्याकडे का बघू लागली कुणास ठाऊक, आत्या म्हणाल्या. हो, मलाही जरा ते ऑडच वाटलं, सुपर्णा म्हणाली. सुमित ही जरा विचारात पडला. ते पाहून सुपर्णाने विषय बदलला. चला आता रात्रीच्या जेवणासाठी काय काय पदार्थ करायचे ते सांगा. अगं काही विशेष नको, आपलं काहीतरी साधंच, असं आत्या म्हणत असताना आतल्या खोलीतून श्वेताच्या जोरात ओरडण्याचा आवाज आला. पाठोपाठ श्वेता बाळाला घेऊन धावत बाहेर बैठकीत आली. अगं काय झालं श्वेता, एवढी का घाबरलीयस तू, सुमितने पटकन तिच्या पुढ्यात खुर्ची ओढून ठेवत तिला बसवत म्हटलं. सुपर्णाने तिला पाणी दिलं. अरे तिथे तिथे वर, असं बोलून श्वेता बोलायची थांबली. तिच्या घशातून आवाज फुटत नव्हता. तिला पाणी पिण्याचे सुद्धा भान राहिले नाही. काय झालं बेटा सांग, आत्या काळजीने म्हणाल्या. पण बराच वेळ श्वेता दातखिळी बसल्यासारखी शांत राहिली. सुपर्णाने तिच्या जवळून बाळाला घेतलं. बाळ श्वेताच्या आवाजाने उठले होते. सुपर्णा तिला थापटून झोपवण्याचा प्रयत्न करू लागली. मी हिला आत नेऊन झोपवते, असं सुपर्णा म्हणता श्वेता पुन्हा ओरडली. नको नको, आत नको. तिचा पवित्रा पाहून सुपर्णा जागीच थिजली. काय झालं श्वेता, सांगशील का? आत का जायचं नाही? तू का किंचाळत आली आतून बाहेर? असं काय पाहिलं तू आज श्वेता, सांग आम्हाला सांग, सुपर्णा म्हणाली. आत एक बाई पंख्याला लटकलेली आहे, फास घेतलाय तिने, श्वेता अडखळत म्हणाली. काय, हे काय बोलते तू? सुपर्णा भिंतीचा आधार घेत म्हणाली. तेच तर मला विचारायचे आहे की तुमच्या घरात एका बाईने असं केलं आणि तुम्हाला माहीत सुद्धा नाही. कमाल आहे, किती भीषण आहे हे सगळं. आई चल आपण घरी जाऊ. आणि सुमित सुपर्णा तुम्ही सुद्धा इथे राहू नका, श्वेता म्हणाली. थांब मी आत जाऊन बघतो, असे म्हणत सुमित हळूहळू आत गेला. पण त्याला आत काहीच दिसलं नाही. बाहेर येऊन तो आश्चर्याने म्हणाला. आत तर कोणीच नाहीये, वाटल्यास आत्या तू पाहून ये. आत्या सुपर्णा दोघी आत गेल्या आणि काही वेळात बाहेर आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य गोंधळलेले भाव होते. नाही ग श्वेता, कोणीच नाहीये तिथे, एकदा तू पुन्हा जाऊन पाहून ये. आत्याने असं म्हटल्यावर श्वेता भीत पुन्हा आतल्या खोलीत जाते. तेव्हा तिलाही आश्चर्य वाटते, कारण आतल्या खोलीत कोणीच नसते. अरे पण असं कसं झालं, इथेच याच फॅनला तर ती बाई लटकलेली होती. खरंच, श्वेता म्हणाली. तुला भास झाला असेल बेटा, आणि म्हणूनच मी म्हणते की हॉरर सिनेमे कथा वाचू नको ग. पण तुम्ही आजकालचे मुलं कुठे ऐकता आमचं? केवढ्याने ओरडली तू श्वेता, ती छोटी चांगली झोपलेली होती, उठली तुझ्या आवाजाने, आत्या म्हणाल्या. श्वेता दिग्मूढ अवस्थेत काही वेळ बसून राहिली आणि मनाशीच बोलली. भास? पण असा एवढा खरा वाटणारा भास कसा असेल? काय बाई, या पोरीने घाबरून सोडलं. चल सुपर्णा, आपण लागू स्वयंपाकाला, असं म्हणून आत्या किचनमध्ये गेल्या. सुपर्णाने बाळाला हॉलमध्ये सोफ्यावर झोपवलं आणि तीही कामाला लागली. सुमित श्वेताशी काहीतरी गप्पा मारू लागला, पण श्वेताचे काही केले लक्ष लागेना. ती मधून मधून आतल्या खोलीकडे बघत होती. ते पाहून सुमित म्हणाला. श्वेता, ते डोक्यातून काढून टाक, तो भास होता. इट वॉज जस्ट हॅल्युसिनेशन्स. सुमितने श्वेताला बोलण्यात गुंतवण्याचा प्रयत्न केला, पण श्वेताच्या मनातून ती पंख्याला लटकलेली बाई काही जाऊ शकली नाही. रात्री सगळ्यांचे गप्पा मारत मारत जेवण आटोपले. आत्या आणि श्वेता गेस्ट रूम मध्ये झोपल्या. सुमित सुपर्णा सुद्धा त्यांच्या खोलीत झोपायला निघून गेली. श्वेताला बराच वेळ झोप लागली नाही. आत्या मात्र गाढ झोपल्या. श्वेताचे बाळ सुद्धा झोपी गेले. अखेर रात्री 12च्या पुढे श्वेताचा डोळा लागला. साधारण एखाद्या तासाने श्वेताला कोणीतरी कानाशी पुटपुटते असं वाटलं आणि त्याच्या पाठोपाठ तिला अत्यंत घाणेरडा वास आला. तिने डोळे किलकिले करून पाहिले तर तिचे डोळे उघडे ते उघडेच राहिले, कारण एक बटबटीत काजळ लावलेली टकली बाई श्वेताच्या अगदी कानाजवळ बसली होती
आणि ती तिचे बोटभर लांब नख असलेल्या हातांनी श्वेताच्या बाळाला घेऊ पाहत होती. मुझे बच्चा चाहिए, मुझे बच्चा चाहिए असं श्वेताच्या कानाशी पुटपुटत होती. तिला बघता श्वेताचा घसा कोरडा पडला. तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. तिने हाताने आत्याला म्हणजे तिच्या आईला जागे केले. आत्याने कूस बदलून श्वेताकडे पाहण्यासाठी मान वळवली आणि त्यांचा जबडा उघडा तो उघडाच राहिला. समोरचे दृश्य बघून त्यांनी मोठ्याने किंकाळी फोडली. ते ऐकून सुमित सुपर्णा धडपडत त्यांच्या खोलीत आले आणि त्यांनी पटापट रूममधील लाईट्स लावले. लाईट लावल्यावर त्यांना जे दृश्य दिसलं ते फारच भीषण होतं. ती बाई हवेत उलटी लटकली होती आणि तिने बाळाला हातात धरलं होतं. ती तोंडाने अगदी खरखरीत आवाजात मुझे बच्चा चाहिए, मुझे बच्चा चाहिए असे ओरडत होती. श्वेताचे बाळ जोरजोरात रडत होते. सुमित, सुपर्णा, आत्या आणि श्वेताला काय करावं ते काही सुचत नव्हतं. सुमित त्या बाईवर जोरात ओरडला. हे बाई, ठेव त्या बाळाला, कोण आहेस तू आणि इथे का आलीस? असं सुमितने म्हणताच त्या बाईने 270 डिग्रीमध्ये तिची मान वळवली आणि तिचे पांढरे शुभ्र डोळे सुमितकडे रोखले. ते पाहून सुमितच्या अंगातून एक थंड लहर फिरली. ती बाई काही ऐकत नाही हे बघून सुपर्णाला काय सुचलं काय माहीत, पण ती वेगाने आत किचनमध्ये गेली आणि तिने देवघरातील पूजेचे तीर्थ एका वाटीत घेऊन गेस्ट रूम मध्ये आणले आणि लगेच तिने त्या बाईच्या अंगावर टाकले. ते तीर्थ पडताच अंगावर निखारा पडल्यासारखा ती बाई विव्हळली आणि तिने बाळाला फेकून दिले. तेवढ्याच सुमितने बाळाला वरचेवर अलगद झेलले आणि श्वेताकडे दिले. तोपर्यंत ती बाई अदृश्य झाली होती. काही मिनिटं सगळेजण सुन्न बसून राहिले. मग श्वेता म्हणाली, तरी मी काल तुम्हाला सांगितलं की एक बाई पंख्याला लटकलेली मी पाहिली, तेव्हा तुमचा विश्वास बसला नाही. आता सगळ्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं ना? म्हणूनच ती लिफ्टमधली बाई फ्लॅट नंबर A1002 म्हटल्यावर आपल्याकडे विचित्र नजरेने बघत होती, आत्या म्हणाल्या. म्हणूनच मला पाय घासण्याचा, काहीतरी ठोकण्याचा आवाज आणि उग्र तर्प आला असावा, सुमित म्हणाला. मलाही काल संध्याकाळी ठोकण्याचा आवाज आणि घाणवास आला, सुपर्णा म्हणाली. सुमित, हे घर साधं नाहीये, बाधित आहे, बाधित. ही जी बाई आपल्याला दिसली तिने नक्की या घरात आत्महत्या केलेली दिसते. तुला कोणी हे घर सुचवलं? त्याने तुला याची कल्पना द्यायला हवी होती, आत्या काळजीने म्हणाल्या. अगं, माझ्या एका कलिगने सुचवलं, पण त्यालाही कदाचित ते माहीत नसावं, नाहीतर त्याने मला नक्की सांगितलं असतं, सुमित म्हणाला. तुम्हाला सगळ्यात आधी हे घर रिकामं करून दुसरीकडे जागा शोधायला हवी, श्वेता म्हणाली. घरमालकाच्या कानावर ही गोष्ट घालावी लागेल असं म्हणून सुमितने घरमालकाला फोन लावला, पण घरमालकाने याबद्दल काहीच माहिती नाही असे सांगितले. कोणाला माहीत, खरंच घरमालकाला माहीत आहे की नाही, श्वेता म्हणाली. काय माहीत, जे असेल ते त्या परमेश्वरालाच ठाऊक, आत्या म्हणाल्या. पण एवढ्या लवकर दुसरीकडे कुठे जागा मिळणार, सुमित विचारात पडला. काही वेळ विचार करून सुपर्णा सगळ्यांकडे बघत ठामपणे म्हणाली. सुमित, ही जागा मिळवायला आपल्याला बरेच कष्ट पडले आहेत. अशी चांगली सोसायटी आपल्याला शोधून सापडणार नाही, त्यामुळे मी एक विचार केला आहे. काय विचार केला आहेस तू? तिघेही काळजीच्या सुरात म्हणाले. माझ्या माहितीत एक गुरुजी आहेत, प्रभंजन शास्त्री. ते या समस्येवर आपल्याला नक्की काहीतरी तोडगा सांगतील, सुपर्णा निश्चयाने म्हणाली. ठीक आहे, लगेच संपर्क कर त्यांच्याशी, बघू ते काय म्हणतात ते, सुमित म्हणाला. सुपर्णाने लगेच गुरुजींना फोन केला. हॅलो गुरुजी, मी सुपर्णा, पलीकडून आवाज आला. गुरुजी, आम्हाला एक समस्या आली आहे असे म्हणून तिने त्यांना सविस्तर माहिती दिली. त्यांनी लगेच यायचं कबूल केलं. तेव्हा कुठे सुपर्णाचा जीव भांड्यात पडला. काय झालं, काय म्हणतात गुरुजी? सुमितने विचारलं. ते लगेच निघाले आहे तिकडे येण्यासाठी, सुपर्णा म्हणाली. तोपर्यंत इथे राहणं कठीण आहे, रात्रीचे 2 वाजायला आले आहेत, श्वेता म्हणाली. आता सध्या काही आवाज येत नाहीये आणि बाळही शांत झोपली आहे, तेव्हा आता आपणही थोडं शांत बसून गुरुजींची वाट बघू असं मला वाटते, सुपर्णा म्हणाली. सगळेजण फक्त श्वेता सोडून, कारण श्वेता नास्तिक होती, देवाचा जप करत बैठकीत बसले. बाळ श्वेताच्या मांडीवरच होतं. पाहता पाहता पहाटेचे 3 वाजले. सुपर्णा सारखी फोनची वाट बघत होती, आत्या सारख्या घड्याळाकडे बघत होत्या. सुमित बैठकीत उगीच येरझारा घालत होता. तेवढ्यात श्वेताच्या हसण्याचा आवाज आला, म्हणून सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. धीरे से आ जा रही अखियन में निंदिया आ जा रिया, श्वेता अंगाई गात होती. तिचा आवाज पूर्णपणे बदलला होता. अत्यंत भेसूर आवाजात ती गात होती आणि मधून मधून जोरजोरात खिदळत होती. तिचा तो आवाज ऐकून बाळ रडायला लागलं. ते पाहून आत्या बाळाला घ्यायला तिच्या जवळ गेली की तेवढ्यात, हे बुढिया, चल जा, मेरे पास आना नहीं, चल हट. तिचा तो आविर्भाव बघून आत्या मनातून सरकल्या आणि 4 पावलं मागे झाल्या. तेवढ्या श्वेता म्हणजे श्वेताच्या अंगातील ते पिशाच्च बाळाला घेऊन उठून उभं राहिलं. सगळेजण तिच्याकडे ती आता काय करते या विचारात एकटक बघू लागले. एकाएकी श्वेता, अरे 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 अरे, तोबा 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 मुन्ने, असे म्हणत बाळाला उंच उंच फेकू लागली. सगळेजण घाबरले आणि हवालदिल नजरेने तिच्याकडे बघू लागले. तेवढ्या सुपर्णाची फोनची रिंग वाजली. गुरुजी खाली सोसायटीत आले.
त्यांना घरून यायला 3:30 वाजले होते. तिने लगेच वॉचमनला गुरुजींना वर येण्यासाठी अनुमती दिली. गुरुजी येईपर्यंत आत्या, सुमित आणि सुपर्णाचं अर्धलक्ष श्वेताकडे तर अर्धलक्ष दाराकडे लागलं होतं. अखेर दाराची बेल वाजली आणि सुपर्णाने धावत जाऊन दार उघडलं. गुरुजींचा पाय घरात पडताच इकडे श्वेता विजेचा करंट लागल्यासारखी हादरली आणि चक्कर येऊन खाली पडली. बरं तर बरं, आत्याने आधीच बाळाला आपल्या ताब्यात घेतलं होतं. बाळाला आत्याने अंजारल्यावर गोंजारल्यावर कुठे बाळ शांत झालं. गुरुजींनी सर्वत्र आपली भेदक नजर फिरवली. चल, मला सगळं घर दाखव, त्यांनी सुपर्णाकडे पाहून म्हटलं. गुरुजी संपूर्ण घरात फिरून आले. एका खोलीतल्या कोपऱ्यात ते थोडा वेळ थांबले आणि त्यांनी वर फॅनकडे बघितलं. त्यानंतर ते बैठकीच्या खोलीत येऊन बसले. त्यांनी 1-2 जणांना फोन केले आणि मग ते शांतपणे बसून राहिले. काही वेळातच त्यांचे 2 शिष्य फ्लॅट नंबर 1002 मध्ये आले. त्यांच्या हातात 2 पिशव्या होत्या. गुरुजींनी त्यांना नजरेनेच खुणावले तसे ते भराभर कामाला लागले. बैठकीत त्यांनी पिठाने एक रिंगण तयार केलं. त्यामध्ये एक लाकडी पाट मांडला. त्यानंतर त्यांनी एका बाटलीतील अभिमंत्रित पाणी त्या रिंगणाभोवती शिंपडलं. आता गुरुजी त्या रिंगणाबाहेर एक पाट मांडून बसले. त्यांनी काही क्षण डोळे मिटून काही मंत्र म्हटले. काही वेळातच त्या बैठकीत उग्र घाण वास येऊ लागला. सगळ्यांनी नाकाला हात लावला. आता त्या रिंगणात एक धूसर आकृती निर्माण होत होती आणि काही क्षणातच तिथे एक पिशाचिनी उभी राहिली. अत्यंत विद्रूप दिसणारी ती गुरुजींकडे न बघता खाली बघत होती. ती जोर जोरात भेसूर आवाज काढत होती. त्यामुळे सगळ्यांना भीती वाटायला लागली. गुरुजींनी श्वेताला बाळाला घेऊन आत जायला सांगितलं, पण ती एकटी जायला तयार होईना, म्हणून आत्याही तिच्या बरोबर आतल्या खोलीत गेल्या. इकडे गुरुजींनी लगेच त्या हडळीकडे मोर्चा वळवला. नाव सांग, गुरुजींनी मोठ्याने तिला उद्देशून म्हटले. जेनी, ती हडळ अडखळत म्हणाली. का धरलं या घराला, गुरुजी जरबेने म्हणाले. ती हडळ विचित्र आवाज करत डोलू लागली. ती उत्तर देत नाही हे बघून गुरुजींनी तिच्या अंगावर अभिमंत्रित पाणी शिंपडलं. तशी ती जोरात किंचाळली. सुमित सुपर्णाच्या अंगावर सरसरून काटा आला. सांग, का धरलं या घराला, गुरुजी ओरडून म्हणाले. बच्चा, मुझे बच्चा चाहिए, बच्चा चाहिए मुझे, जेनिफर घोगऱ्या आवाजात म्हणाली. बच्चा मिलेगी तो छोडेगी इस घर को, गुरुजींनी असं म्हणताच आता पुढे काय होते या विचाराने सुमित सुपर्णा चिंतेने एकमेकांकडे बघू लागले. इकडे आतल्या खोलीत गुरुजी हडळीला द्यायला आपलं बाळ मागतात की काय या विचाराने श्वेताचे हृदय जोर जोरात धडकू लागले. आत्याला सुद्धा कमालीचे टेन्शन आले होते. बच्चा, बच्चा चाहिए, बच्चा, बच्चा, ती पिशाचिनी पुन्हा पुन्हा तेच बोलू लागली. ते पाहून गुरुजींनी पिशवीतून एक छोटी बाहुली काढली. ती हडळीच्या हातात देत त्यांनी म्हटलं, ये ले बच्चा और जा अब यहाँ से. हडळीने ती बाहुली घेतली आणि तिला मांडीवर थोपटू लागली. पुन्हा ती तिच्या भेसूर आवाजात अंगाई म्हणू लागली. धीरे से आ जा री निंदिया आ जा रिया. त्या शांत आणि घनगंभीर वातावरणात तिचा तो भेसूर स्वर अंगावर काटा आणणारा होता. थोड्या वेळ ती अंगाई म्हणत राहिली आणि अचानक तिने ती बाहुली जोरात वर उंचावून फेकून दिली. ये क्या किया तूने, बच्चा क्यों फेका, गुरुजी तिच्यावर रागावत म्हणाले. बच्चा चाहिए मुझे, बच्चा, जेनिफर ओरडत म्हणाली. बच्चा तूने फेक दिया, अब बच्चा नहीं मिलेगा तुझे, समझा, और बता तुझे क्या चाहिए. गुरुजींनी असं म्हणून तिच्या अंगावर ते पाणी शिंपडलं तशी ती भीतीने थरथरली. बोल बोल, क्या चाहिए तुझे. तो अनिल. कौन अनिल, गुरुजी म्हणाले. अनिल चाहिए, असे म्हणत ती गोल गोल डोलू लागली. गुरुजींनी एका कागदावर काहीतरी लिहून त्यांच्या शिष्याला दिलं. ते वाचून शिष्य सुमित जवळ आला आणि त्याने त्याला काहीतरी सांगितलं. ते ऐकून त्याने 2 क्षण विचार केला आणि त्याच्या घरमालकाला फोन लावला. हॅलो, पलीकडून त्रासिक आवाज. हॅलो, मला कळतं की मी ऑड वेळेला फोन केलाय, पण आधीच सांगितल्याप्रमाणे प्रकरण गंभीर आहे, त्यामुळे मी जे विचारतो त्याचे उत्तर द्या, सुमित म्हणाला. पलीकडून आवाज. हे जेनिफर आणि अनिल शांडिल्य कोण आहेत, सुमितने विचारलं. काही क्षणानंतर पलीकडून उत्तर आलं. जेनिफर आणि अनिल आता कुठे आहेत, सुमितने विचारलं. पलीकडून जे उत्तर सुमितला मिळालं ते ऐकून त्याचा चेहरा पांढरा फट्ट पडला. काही वेळ तो गप्प बसला आणि नंतर त्याने काही विचारले आणि उत्तर मिळाल्यावर फोन ठेवून दिला. सुमितने गुरुजींच्या कानात काहीतरी सांगितले. गुरुजींनी काही क्षण विचार करून सुमितला काहीतरी सांगितले. सुमित विचारात पडला, पण त्याने घरमालकाकडून जो फोन नंबर घेतला होता तो लावला.
पलीकडे बराच वेळ रिंग वाजू लागली, पण कोणीच फोन उचलला नाही. गुरुजी, कोणी फोन उचलत नाहीये, सुमितने म्हटलं. पुन्हा पुन्हा लावा, आता आपण थांबू शकत नाही. काही करून अनिलला इकडे आणणं आवश्यक आहे, गुरुजी पोटतिडकीने म्हणाले. सुमित वारंवार फोन लावू लागला. इकडे जेनिफरचे डोलणे सुरूच होते. 6व्या प्रयत्नात पलीकडे कोणीतरी फोन उचलला. कोणीतरी झोपाळू आवाज सुमितशी बोललं. पण सुमितने जे सांगितलं ते ऐकून पलीकडच्या माणसाची खाडकन झोप उडाली. सुमितने त्याला निरोप दिला आणि फोन ठेवून दिला. साधारण अर्ध्या तासाने एक व्हॅन सोसायटीमध्ये येऊन थांबली. त्यातून 2 वॉर्ड बॉईज एका इसमाला घेऊन उतरले. त्या इसमाचे हात साखळदंडाने बांधले होते. केस पिंजारले आणि डोळे तांबारले होते. तोंडाने तो काहीतरी बडबडत येत होता. फ्लॅटमध्ये शिरल्यावर तोच अनिल शांडिल्य असावा हे त्याच्या आविर्भावामुळे सगळ्यांनी ओळखले. इकडे जेनिफर स्वतःभोवती पिंगा घेत होती. तेवढ्यात गुरुजी जरबेने म्हणाले, वो देख, तेरा अनिल आ गया. गुरुजींचा आवाज ऐकून जेनिफरने 360 डिग्रीमध्ये मान वळवली आणि अनिलकडे एकटक पाहू लागली. अनिलचे मात्र लक्ष नव्हते. छताकडे बघत काहीतरी हातवारे करत बडबडत होता. जेनिफरने अनिलकडे झेप घेतली, पण भोवतालच्या अभिमंत्रित रिंगणामुळे ती पुन्हा आत फेकल्या गेली. मुझे अनिल चाहिए, ती जोरात ओरडली. गुरुजींनी थोडं पाणी घेतलं आणि पुन्हा काही क्षण डोळे मिटून काहीतरी म्हटलं आणि ते पाणी त्या रिंगणाभोवती शिंपडलं व म्हणाले, अब जा. जेनिफर हळूहळू अतुलकडे चालत गेली आणि एका क्षणात काय झालं काय माहीत, पण जेनिफर गायब झाली आणि अनिल जोरजोरात उड्या मारू लागला. अनिलमध्ये अफाट शक्ती आली. त्याने दोन्ही वॉर्ड बॉयजच्या हातांना झटका दिला आणि तो बाणासारखा बाल्कनीत गेला आणि 10व्या मजल्यावरून त्यांनी उडी टाकली. झालेल्या प्रकाराने गुरुजी, सुमित, सुपर्णा सगळेच हबकून गेले. अनिलच्या शरीरातील जेनिफर असे काही करेल याचा कोणालाच अंदाज नव्हता. काही क्षण एकदम भीषण शांतता पसरली. गुरुजी डोक्याला हात लावून म्हणाले, उगीच मी तिला रिंगणाबाहेर जाऊ दिलं. गुरुजी, त्यात तुमची काही चूक नाही. अशा अतिंद्रिय शक्तीचा कुठलाही माणूस काय अंदाज लावू शकणार आहे, सुमित म्हणाला. सगळे खाली धावत गेले. सोसायटीतील वॉचमन अनिल पडला तिथे गोळा झाले. लगेच अनिलला हॉस्पिटलमध्ये नेण्यात येणार, पण त्याआधीच तो मृत झाला होता. ज्या इस्पितळात तो होता त्यांना कळवण्यात आलं. त्यानंतर यथावकाश जे सोपस्कार आहे ते सगळे झाले. झालेल्या अनपेक्षित घटनेमुळे सुमितकडे सगळे सुन्न झाले होते. काही वेळाने सुमितच गुरुजींना म्हणाला, गुरुजी, आता काय करायचं? गुरुजी काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते जरा वेळ शांत बसले आणि तेवढ्यात घरात पुन्हा तोच उग्र घाणेरडा वास येऊ लागला. गुरुजी ताडकन उठले. त्यांनी पुन्हा त्या पाटाभोवती अभिमंत्रित रिंगण तयार केलं आणि काय आश्चर्य, रिंगणात एक नव्हे तर 2 धुसर आकृत्या दिसू लागल्या. ते पाहताच सगळ्यांचे डोळे विस्फारले गेले. आता रिंगणात जेनिफरच्या आत्म्यासोबतच अनिलचाही आत्मा आला होता. गुरुजींनी पुन्हा त्यांना काय पाहिजे ते विचारलं. त्यांनी तेजल लिमयचं नाव घेतलं. एव्हाना शेजारी पाजारी सुमितकडे जमले होते. त्यांच्याकडे तेजल लिमयची चौकशी केल्यावर तो समोरच्या 7 मजली बिल्डिंगमध्ये राहायचा असे कळले, पण त्याने सुद्धा सुसाईड केली असल्याचे कळले. ते ऐकून गुरुजींनी काही मिनिटं थोडी राख हातात धरून काही पुटपुटत म्हटलं आणि त्या रिंगणात ती राख फेकताच त्यात 3री आकृती निर्माण होऊ लागली आणि काही क्षणातच त्यात आणखी एक धूसर आकृती तयार झाली. आता रिंगणात जेनी, अनिल आणि तेजल लिमयचे आत्मे थरथर कापत उभे राहिले. गुरुजींनी त्या तिघांना पुन्हा काय पाहिजे विचारताच ते आम्हाला यातून सुटका पाहिजे, या पिशाच्या योनीतून मुक्ती पाहिजे म्हणत गयावया करू लागले. गुरुजी काही क्षण ध्यानस्थ झाले आणि झटकन डोळे उघडून हे कदापि शक्य नाही असे ते म्हणाले व पुढे म्हणाले, तुम्ही नक्की काहीतरी अनैतिक केलं असेल. मला सांगा की असं तुम्ही काय केलं की तुमच्यावर ही वेळ आली, सांगा. असं गुरुजींनी जोरात म्हटल्यावर त्यातील तेजल लिमटेचे पिशाच्य त्याच्या भेसूर आवाजात सांगू लागले. ही काही वर्षांपूर्वीची घटना आहे. मी एका डेटा सिक्युरिटी कंपनीत काम करायचो. तसेच मी एक ब्लॅक हॅट हॅकर सुद्धा होतो. कंपनीच्या कामासोबतच अधिक पैसे मिळवण्यासाठी मी अनएथिकल हॅकिंग करायचो. मी ज्या ठिकाणी राहत होतो त्याजवळच एक सोसायटी होती. तिथे एका बिल्डिंगमध्ये माझा चुलत भाऊ राहतो. त्या सोसायटीतील बिल्डर, कमिटी मेंबर्स आणि काही रहिवासी माझ्या परिचयाचे होते. तिथे मला मधून मधून हॅकिंगचे काम मिळायचे. कोणाला सोसायटीमधून काढायचं असेल, कोणी सोसायटीतील व्यवस्थेबद्दल थोडी जरी कुरकुर करत असेल किंवा तक्रार करत असेल तर जरी त्या तक्रारी रास्त असल्या तरी त्याला छुप्या पद्धतीने धडा शिकवायचा असा तेथील शिरस्ता आहे. अशाच पद्धतीने एका फ्लॅटमधील बाईला तिने घर सोडून जावे हे काम मला सोपवले. अर्थात सोसायटीचे काम असल्याने तेथील मेंबर्स, काही रहिवासी
स्टाफ आणि काही सोसायटी बाहेरील ओळखीच्या व्यक्ती या सगळ्यांची वेळोवेळी मला मदत होणार होतीच. आम्ही 2017 साली ती बाई राहायची त्याच्या खालच्या फ्लॅटमध्ये जेनिफर आणि अनिल शँडिल्य या नावाचे जोडपे आणून ठेवले. त्यांना त्यांची कामगिरी सांगून ठेवली होती. सोसायटीत कोणी त्यांना त्यांच्याबद्दल विचारले की ते काहीही नाव, काहीही त्यांचा व्यवसाय सांगत असत. जेनिफर आणि अनिल तेथे राहत असल्याने आता मला तिथे केव्हाही जायला मार्ग मोकळा होता. मी माझ्या प्लॅनवर काम करणं सुरू करून दिलं. तिच्या घरचा वायफाय मी हॅक केला आणि त्यांच्याकडचे सगळे गॅजेट्स मी मॉनिटर करू लागलो. हॅकिंग टेक्निक्सने मी त्यांचे फोन कॉल्स, फोनवर ती कोणाशी काय बोलते, तिच्या नातेवाईकांशी, मैत्रिणीशी एखाद्या विषयी काय बोलते, कोणाविषयी बोलते, हे फोनवरचे सगळे संभाषण आम्ही टॅप करू लागलो. काही लोकांना एकाचे दोन लावून सांगून तिच्याविषयीचे मत खराब करण्याचा प्रयत्न करू लागलो. ती तिच्या कुटुंबासह कुठेही जाओ, आम्हाला तिचे लोकेशन कळत असे. एवढंच नव्हे तर ती घरी असो की बाहेर, ती जिथेही जाओ आम्हाला तिचे व तिच्या कुटुंबियांच्या बोलण्याकडे बारीक लक्ष ठेवता येत असे. ते जे काही व्यवहार ऑनस्क्रीन करतात किंवा ऑफस्क्रीन करतात, या सगळ्या गोष्टींकडे मी, जेनी आणि अनिल लक्ष देऊ लागलो. एकूण आम्ही त्यांच्या ऑनलाईन तसेच ऑफलाईन प्रायव्हसी डिस्टर्ब केली होती. थोडक्यात काय, आम्ही सायबर चोरी, सायबर गुन्हाच करत होतो. आम्ही फारच माजलो होतो, ओव्हर कॉन्फिडंट झालो होतो. या सगळ्यांची सुरुवात आम्ही तिचा नवरा काही दिवसांसाठी बाहेरगावी गेला होता तेव्हापासून केली. रात्री जेनिफर आणि अतुल मुद्दामून खालून वेगवेगळे आवाज काढायचे. तिने त्याबद्दल रात्री तिच्या नवऱ्याला फोन केले की आम्ही आणखीनच आवाज करायचो. टेरेसवर सुद्धा आम्ही कोणीतरी काहीतरी दगड किंवा वीट उचलून ठेवल्यासारखा आवाज करायचो. त्यानंतर आम्ही त्या स्त्रीची संपूर्ण माहिती काढली. सारखं आम्ही त्यांच्याकडेच लक्ष ठेवू लागलो. पुढे कोरोना आला. लॉकडाऊनमुळे कोणालाही घराबाहेर पडता येत नव्हतं. हे लक्षात घेऊन आम्ही त्यांच्या बेडरूमच्या खिडकीला रात्री ड्रोन लावू लागलो. जेनी आणि अनिल ड्रोन त्यांच्या बेडरूमच्या बाल्कनीतून खिडकीजवळ नेत आणि इकडे मी समोरच्या 7 मजली बिल्डिंगमध्ये उभा राहून कोणी येते का याकडे लक्ष ठेवत असे. एकदा तिने मला ड्रोनकडे लक्ष ठेवता पाहिले, त्यामुळे ती सावध झाली आणि त्यामुळे आमचं इप्सित काही साध्य झालं नाही. पुढे ड्रोनचे प्रकरण तिने सोसायटीच्या ग्रुपवर सांगितल्याने आणि पोलिसांकडे जाण्याची धमकी दिल्याने आम्ही ते थांबवले. आता काय त्रास द्यायचा या विचारात आम्ही होतो. आमच्या प्लॅननुसार आम्ही, विशेष म्हणजे जेनिफर आणि अनिल सुद्धा माझ्याप्रमाणेच विकृत असल्याने, आम्ही वेगवेगळ्या विकृत आयडिया आणून त्या स्त्रीला त्रास देण्याचा प्रयत्न करू लागलो. माझं घर तर थोडं लांब होतं, पण अनिल आणि जेनिफर मात्र ती स्त्रीच्या पावलांच्या आवाजाकडे सुद्धा लक्ष देऊ लागले. तिच्या मोबाईलवर आम्ही असे काही सॉफ्टवेअर्स इन्स्टॉल केले होते तिच्यामुळे ती जिथेही जात असेल घरात, तिथे आम्हाला ते कळायचं. त्यामुळे ती जिथे झोपलेली असायची तिथे आम्ही ड्रिलिंग मशीनचे आवाज काढायचो. रात्री ती झोपल्यावर वॉशिंग मशीनचे आवाज काढत असत. रात्री आणि दिवसा वारंवार लाईट घालवणे, तिच्या डिव्हायसेसचे सेटिंग बदलणे, ती तिच्या गॅजेट्सवर काम करत असली की मुद्दामून तिचे काहीतरी काम वाढवणे, रात्री मुद्दामून बॉल खेळणे, उड्या मारणे, ठोकणे असे आवाज काढत असत. पण त्याचा त्रास ती वर असल्यामुळे तिला होण्याऐवजी जेनिफरच्या खालच्या फ्लॅटवाल्यांनाच होत असे. या सगळ्यांमध्ये आम्हाला आमच्याच सारख्या काही विकृत लोकांची साथ मिळत असे. आम्ही असे कृत्य करत असू जे वरवर भास वाटतील, कोणालाही संशय येणार नाही, पण होते मात्र ते सगळे खरे. आधी त्या स्त्रीला काही कळले नाही, पण जेव्हा ती व्हिडिओ पाहत असताना मी ते फॉरवर्ड बॅकवर्ड केले, पॉज प्ले केले, वारंवार मी ते पॉज प्ले करून वारंवार फॉरवर्ड बॅकवर्ड करायचो. त्या तिच्या फोनमधील तिच्या फेवरेट नायक नायिकांचे फोटो ती बघत असताना डिलीट केले. त्यामुळे तिला काहीतरी भानगड सुरू आहे हे कळलं, पण ती कोणाला सांगू शकत नव्हती. कारण आम्ही पोलिसांच्या हातात येऊ असा काही आर्थिक गुन्हा वगैरे केला नसल्याने पोलीस काही करू शकत नव्हते. आणि जवळपासच्या हॅकर कंपनीचा सल्ला घेण्यासाठी जर तिने ट्राय केलं असतं तर त्यांच्याशीही माझी आधीच ओळखी असल्याने आम्हाला त्याचीही चिंता नव्हती. म्हणून एकंदरीत आम्ही खूपच माजलो होतो आणि ओव्हर कॉन्फिडंट झालो होतो. ती सतत म्हणत असे की तो वर बसलाय ना, त्याला खरं ते माहितीये, तोच न्याय करेल, असं म्हणून ती निश्चिंत राहू लागली. त्यामुळे आम्हाला खूप त्रास होऊ लागला. आम्ही त्याही परिस्थितीत तिची टिंगल करू लागलो की देव वगैरे असं काहीही नसते, कोण आम्हाला आमचं वाकडं करू शकणार नाही, अशा आम्ही ॲटिट्यूडमध्ये असायचो. आम्ही आणखी फुटकळ गोष्टी करून तिला त्रास देण्याचा प्रयत्न करू लागलो आणि असं काही करत होतो जे वरवर पाहता ते नॅचरल वाटायचं, पण होतं त्यात कारस्थान. आता जळी स्थळी काष्टी पाषाणे आम्हाला तीच दिसू लागली. आमचे मानसिक संतुलन ढळू लागले. आम्ही विकृत तर होतोच, आता मनोरुग्णही झालो होतो.
आणि फक्त आम्हीच नव्हे तर आमच्या प्लॅनमध्ये जे जे लोक होते त्यांचीही परिस्थिती वाईट होत होती. आमचं ड्रिंक्स घेणं वाढलं. माझे आणि जेनीचे अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते. त्यामुळे अनेकदा तिचा नवरा असो वा नसो ड्रिंक घेत मी जेनिफरकडेच बसलेलो असायचो. पुढे कालांतराने जे आवाज आम्ही त्या बाईच्या बाबतीत करायचो तेच आवाज आम्हाला यायला लागले. वेळोवेळी आम्हाला हॉर्नचे आवाज आमच्या कानात वाजताना ऐकायला यायला लागले. कसं कोणास ठाऊक आमच्या सगळ्या वैयक्तिक बाबी चव्हाट्यावर यायला लागल्या. आमच्या सगळ्या पर्सनल गोष्टी सगळ्यांना कळायला लागल्या. मी एवढा हॅकिंग एक्सपर्ट असूनही आणि सगळी खबरदारी घेऊनही आमची प्रायव्हसी डिस्टर्ब झाली. आमचे सगळे गुप्त कारस्थानं उघडकीस आले. आमच्या सगळ्या प्रायव्हेट गोष्टी पब्लिक झाल्या. त्यामुळे आम्ही कुठे जावं काय करावं हे आम्हाला कळेनासं झालं. आम्ही तोंड लपवून घरातच बसू लागलो. आम्हाला नैराश्याचे झटके आले. तासनतास दिवसेंदिवस आम्ही आमच्या रूममध्ये बसायला लागलो आणि अशाच नैराश्याच्या झटक्यात आम्ही जेनी आणि मी आपापल्या घरी जाऊन फास लावून घेतला. अनिलही वेडा झालेला होता. जे जे लोक आम्हाला साथ देत होते आणि ज्यांनी आम्हाला हे करायला सांगितलं त्यांचीही पार दुर्दशा झाली होती. आता पश्चाताप होऊन काही उपयोग नाही, कारण वेळ निघून गेली होती. हेच नाही तर असे अनेक वाईट कामं आम्ही आणखी काही जणांच्या बाबतीत केले होते. त्यामुळे आमची ही अवस्था झाली, असे म्हणून तेजल लिमये शांत झाला. तुम्ही अनेक सज्जन लोकांना त्रास दिला आहे, त्याची शिक्षा तुम्हाला मिळाली आहे. एका अनोळखी स्त्रीने होणाऱ्या गैरसोयीबद्दल तक्रार केली म्हणून तुम्ही या नीच स्तराला गेले. तुमच्या विकृतीला तर फक्त नरकातच जागा आहे. तुम्हाला मुक्ती देणं माझ्या हातात नाही, पण या घराला आणि या परिसराला मात्र मी तुमच्यापासून मुक्त करणार. असं म्हणून गुरुजींनी त्यांच्या जवळच्या पिशवीतील एक बाटली काढली आणि त्याचं झाकण उघडलं. लगेच त्यांनी थोडी राख हातात घेतली आणि काहीतरी मंत्र पुटपुटून ती राख त्या तिन्ही पिशाच्यांच्या अंगावर टाकून दिली. ती राख टाकताच त्या तिन्ही पिशाच्यांची वाफ झाली व ती त्या उघड्या बाटलीमध्ये गेली. गुरुजींनी लगेच त्या बाटलीला झाकण लावले आणि आपल्या पिशवीत ठेवून दिली. सगळेजण पुतळ्याप्रमाणे स्तब्ध झाले होते. कोणाच्याच तोंडून अवाक्षरही निघत नव्हतं. गुरुजींचा चेहरा मात्र मोठं ओझं उतरल्यासारखा शांत झाला होता. चला, माझं काम झालं. आता हे घर आणि परिसर शुद्ध झाले आहे. तुम्ही खुशाल इथे राहू शकता, गुरुजी सुमित सुपर्णाला म्हणाले. झालेल्या प्रकाराने आत्या आणि श्वेताला जब्बर धक्का बसला होता. त्यांनाही गुरुजींनी धीर दिला व ते जायला वळले. तेवढ्यात तिथे जमलेल्या पैकी एक स्त्री गुरुजींच्या पाया पडली. गुरुजी, मी आपली आभारी आहे. स्वामींनीच आपल्याला पाठवलं आहे. माझा विश्वास खरा ठरला. मला व माझ्यासारख्या अनेक सज्जन लोकांना न्याय मिळाला आहे, असे म्हणून ती स्त्री निघून गेली. त्यानंतरची प्रत्येक रात्र दिवस सुमित सुपर्णा अगदी नॉर्मल राहिले. जेनिफर, तेजल आणि अनिल याबरोबरच इतर सगळ्या गुन्हेगारांना आणि गुन्ह्याच्या सूत्रधारांना जब्बर शिक्षा झाली होती. सगळ्यांची पार दुर्दशा झाली असल्याने सुमित सुपर्णाने तिथेच कायम राहायचा निर्णय घेतला आणि लवकरच त्यांनी तोच 1002 फ्लॅट विकतच घेतला आणि वास्तुपूजाही केली. तेव्हा सगळ्यांना त्यांनी बोलावलं, अगदी गुरुजींना सुद्धा. त्या दिवशी सुमितने त्यांना एक शंका विचारली. गुरुजी, ती बाटली तुम्ही कुठे टाकली? गुरुजींनी हसतच एक चित्र दाखवलं. ते पाहून सुमित म्हणाला, हे तर दक्षिण आफ्रिकेतील जंगल आहे. हो, तिथेच एका झाडाच्या बुंद्याखाली गाडून टाकली. पण तुम्ही त्यासाठी एवढ्या लांब गेला होतात? सुमितने आश्चर्याने विचारले. नाही, माझा एक शिष्य तिथे राहतो. त्याला मी कुरिअरने बाटली पाठवली. मस्करी करताय ना गुरुजी? कसं शक्य आहे? मध्येच कोणी बाटली उघडली असेल तर? सुमित साशंक आवाजात म्हणाला. अरे, गावाबाहेरच्या स्मशानातील चिंचेच्या झाडाखाली स्वतःच्या हाताने गाडून आलोय. आता कोणत्याच जन्मात त्या बाटलीचे झाकण उघडू शकत नाही. तू निश्चिंत राहा. असं म्हणून आशीर्वाद देऊन गुरुजींनी प्रस्थान केले. श्रोतेहो, ही होती कथा जेनिफर. कथा आवडली असल्यास लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.